स्वागत केलंय। युक्रेन युद्धानंतर पुतीन यांचा पहिलाच भारत दौरा आहे। अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर भारतावर रशियाकडनं व्यापार न करण्यासाठी दबाव आहे आणि या पार्श्वभूमीवर होणाऱ्या पुतीन यांच्या दौऱ्याकडे अवघ्या जगाचं लक्ष आहे। पुतीन आपल्यासोबत तब्बल 7 मंत्री घेऊन आलेत, त्यामुळे काहीतरी मोठं घडण्याची शक्यता आहे। तर भेटीअंतर्गत दोन्ही देशांचं सैन्य, एकमेकांच्या लष्करी तळांचा, सुविधांचा, संसाधनांचा वापर आणि देवाणघेवाण या विषयावर चर्चा होणं अपेक्षित आहे। तर रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचा दौरा भारतासाठी नेमका का महत्त्वाचा आहे ते बघूया। भारत रशियात संरक्षणासह तब्बल 25 करार शक्य आहेत। ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बच्या पार्श्वभूमीवर तेल खरेदीवर चर्चा अपेक्षित आहे। तेलाच्या बदल्यात कृषी उत्पादनं निर्यातीसाठी भारताकडून प्रयत्न होऊ शकतात। भारत रशियातील $60 अब्ज व्यापार तुटीवरही चर्चेची शक्यता आहे। नवीन पेमेंट प्रणाली तयार करण्यावर दोन्ही देशांमध्ये सहमतीची शक्यता व्यक्त होती आहे। तर पुतीन यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम नेमका कशा असणार आहे उद्याचा ते बघूया। सकाळी 11 वाजता राष्ट्रपती भवनामध्ये औपचारिक स्वागत होईल। 11:50 राजघाटावर पुतीन हे गांधीजींना आदरांजली वाहतील। दुपारी 1 वाजता हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान मोदींसोबत चर्चा होईल। दुपारी 3:40 भारत रशिया बिझनेस फोरममध्ये त्यांचं भाषण असेल। संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती भवनमध्ये त्यांच्यासाठी मेजवानीचं आयोजन करण्यात आलं। तर परदेशी राष्ट्रप्रमुख भारतात आल्यावर त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेत्याला भेटू दिलं जात नाही असा आरोप राहुल गांधींनी केलाय।